श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजा झालेली आहे आणि आपली रोजची सेवा जी आहे ती सेवाही छान अशी सुंदर व्यवस्थित आपली झालेली आहे। तर सुट्टीचा दिवस असला तर सगळ्या कामांनाच उशीर होतो। मुळात सगळेजण उशिरा उठतात, शाळेत सकाळी लवकर जातात, तर शनिवार आणि रविवारच त्यांना भेटतो। तर दोघेही मस्त आरामात उठलेली। तर माझी सकाळची मी कामे करून घेतलेली आणि त्यानंतर मग थोडासा मुलांना नाश्ता बनवायचा होता। तर आधीला खाली खेळायला जायचं होतं, तो बिना नाश्त्याचाच गेलेला, परंतु जरा वेळ गेला आणि परत वरती आला, मम्मी भूक लागली म्हणून। तर मग त्यांना नाश्त्यासाठी म्हटलं काय बनवावं, तर 5 मिनटात उपमा बनवलेला छान असा आणि मग नंतर म्हटलं लगेच जेवण बनवून घेते। जेवण बनवले की मग बाकीचेही कामं करता येतात। तर सकाळी सकाळी कावळा येतो, तर आज त्याला काही कणिक ठेवता नाही आली म्हणून पोळी ठेवलेली। तर त्याने काही पोळी आज काही घेऊन नाही गेलेला, त्याला कणिकच ठेवायची होती। तर इथे कबूतर आलेला आणि कबुतराने मग ती पोळी खाऊन घेतलेली। तर एक ना एक पक्षी कोणता का होईना रोजचा हा ठरलेला असतो नित्यनेम। आणि तर चिमणी तर हे येतच राहते आणि कावळाही येतो, परंतु कावळ्याला कणिक पाहिजे असतं, चपाती तो कधीतरी घेऊन जातो। तर दुपारचं जेवण वगैरे बनवून झालेलं होतं, तर अक्षूचं इथं खेळायचं काम चालू होतं। तर खेळणी घरभर एक बेडरूम अख्खा खेळणीनेच भरलेला असतो। तर दिवसभर त्या खेळणींना घासायचं, ब्रशनी घासायचं किंवा डेटॉल किंवा हँडवॉश जे काही सापडेल ते घ्यायचं आणि त्या बेसिंगमध्ये त्यांना घासत बसवायचं राहतं तिला। कोण बोलला असं जंक फूड पण तू खाऊ लागले ना ते तळलेलं, पण आमचं ते ना ये आलू ते बनते, पण हे हेल्दी आहे ना आलू ते आहे। 2-3 दिवसापासून गिरणीत जायचं होतं, परंतु पाऊस पण एवढा चालू होता, पीठ होतं, परंतु म्हटलं थोडंसं लवकर आणून ठेवलं ना तर मग अचानक कधी पण पाहुणे येतात। माझं तर दरवेळेस असं होऊन जातं की ज्या दिवशी पीठ संपलं आणि दळण नसेल तर त्या दिवशी कुणी ना कुणीतरी पाहुणा हा आलेलाच असतो। तर आणि पाऊसही होता, तर म्हणून म्हटलं थोडं एक्स्ट्राचंच मी आता पीठ जास्त दळून आणते। तर दुपारच्या वेळेस वेळ होता, तर दळणही करून घेतलेलं। तर मी न जाता अक्षूचे पप्पा आणि आधी बाईकवर बाहेर जाणार होते, तर म्हटलं त्यांच्याकडे दळण करून देऊया। तर मी थोडंसं बाजरीचं आणि गव्हाचं दळण करून दिलेलं। तर मध्ये मध्ये अक्षयही करत होते, तिला काही मध्ये मध्ये केल्याशिवाय होत नाही, तिचा दिवसच जात नाही की काय माहिती। 2-3 दिवसापासून अक्षयच्या पप्पाचा लॅपटॉपचा डिस्प्लेच गेलेला होता, म्हणजे ते स्क्रीनवरती काहीही दिसत नव्हतं, एकदम ब्लँक स्क्रीन होऊन जात होती। तर त्यांचं ऑफिसचं कामही त्यांना करता येत नव्हतं। तर त्यांनी नंतर वायर मागवली ऑनलाईन आणि त्याचं कनेक्शन हे टी व्हीला घेतलं, परंतु त्यांचं काम झालेलं, परंतु अक्षूचं आणि आमचं काम सगळंच बंद पडलेलं, कारण मुलांना टी व्ही आणि आम्हाला टी व्ही सिरियल बघायलाच भेटत नव्हतं। 2-3 दिवस ॲडजस्टमेंट केली, पण खरं सांगू का की टी व्हीमध्ये बघण्यात एवढा वेळ जातो की आपण खरंच टी व्ही जर नसल्यावरही किती पटापट काम आहे आणि आपल्याला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो। तर मुलांना काही जमत नव्हतं, शेवटी तर मला लॅपटॉप मागवल्याशिवाय पर्यायच नव्हता। तर आधी आणि त्याचे पप्पा हे लॅपटॉप आणण्यासाठी गेलेले, तर अक्षूलाही घरात करमत नव्हतं। तर मी जेवण बनवत होते, तोपर्यंत मला बोललेली मम्मी मी पण हेल्प करते, म्हटलं ठीक आहे। कपडा घेऊन किचनची ट्रॉली साफ करत होती, तर सकाळी मी जाऊन थोडेसे कांदेही खाली आलेली होती गाडी, तर मी जाऊन कांदे आणलेले। तर अक्षूला एक गोष्ट सापडली, ती तुम्हीच बघा आणि कशी आवडीने खाते ती। आवडली? छान आहे ना? मला पण खूप आवडते। आंबटच असते ती बाळा, आंबट। आतमध्ये चिंचुका असतो तो नाही खायचा, बी काढून घेते मी, थुकून
वरचं खाऊन घ्यायचं, हे सगळं खाऊन घे. आतमध्ये जे बी असतं ते नाही खायचं, ठीक आहे? आवडले ना? अक्षु आणि मी संध्याकाळी चिंच खात होतो. तर जेवणही एकीकडे बनवायचं होतं. तर म्हटलं चला जेवण बनवूया. तर आजचा बेत, सकाळी थोडीशी कढी बनवलेली होती आणि चपात्याही होत्या. तर म्हटलं संध्याकाळी मसाले भातच बनवूया. तर दोन्ही यूज होईल वस्तू, म्हणजे सकाळचं जे कढी भातही खाल्ला जातो. आम्ही हॉस्टेलमध्ये असताना बऱ्याचशा ज्या बिहारी मुली होत्या ना, तर त्या कढी जर बनवलेली असेल तर कढी आणि मसाले भात खायच्या. तर त्यांचीच आम्हाला आजच्या दिवशी आठवण झालेली की कढी भात खाण्याची, आणि मीही आज त्याचा आस्वाद घेतलेला. तर संध्याकाळची एवढा अचानक वारा आलेला की जेवढे कपडे सुकत घातले होते ते कपड्याचं अख्खं स्टँडच उलटं झालेलं. पण कपड्यांना चिमटे लावलेले होते थोडेसे, आणि बाकीचे कपडे पण व्यवस्थित राहिले. जे मोठाले कपडे, अख्ख्या गॅलरी पूर्ण पावसाने पाण्याने भिजून गेलेली, आणि वाराही आजच्या दिवशी खूप सुटलेला होता. तर शेवटी मला ती गॅलरीतले कपडे सुकत घातलेले मला आतमध्ये घ्यावे लागले. पप्पा रे, हे ओले झाले. अरे भिजले तुम्ही तर. मग आम्ही येत होतो, इतका जोरात पाऊस. छत्री घेऊन हा गेला. आणि त्याच्यासोबत काही गिफ्ट्स पण. क्लास पण काय रे, क्लास लेट झालेला ना. राहू दे आता, ते कपडे चेंज कर. सगळं ओलं झालं. रेनकोट पण नव्हता न्यायला, घेऊन नव्हता जाताना. हां, सकाळ थोडं लवकर गेले असते, सांगितलं होतं जा म्हणून. इकडे बाहेर गॅलरीत दे ठेवून. अक्षय बाहेर गॅलरीत बिर्याणी मायरा गॅलरीत दे ना बाईट. थांबून घ्या. थांबायचं मग जरा वेळाने यायचं ना. शेवटी आज फायनली लॅपटॉप आणावाच लागला, कारण ऑफिसचं काम असल्यामुळे लॅपटॉपशिवाय दुसरं काही पर्यायच नव्हता. आणि तो टी व्हीवरती बघून शेवटी मुलंही घरातले कंटाळून गेलेली. तर शेवटी त्यांना लॅपटॉप आणावाच लागला. आणि खूप सुंदर असा लॅपटॉप आहे. 2-3 दिवसापासून ते सर्च करत होतं. बऱ्याच शॉपमध्ये त्याची प्राईस ही वेगवेगळ्या प्रकारची होती. आणि नवीन काहीतरी एखादं व्हर्जन आहे की अजून काही त्याच्यात एक्स्ट्रा फीचर्स आहे. तर हे नवीनच लॅपटॉप आहे, म्हणजे नवीन फीचर्स आहे बरेचसे याच्यामध्ये. तर फायनली हा लॅपटॉप सिलेक्ट केलेला, आणि कलरही खूप सुंदर होता त्याचा. मलाही कलर खूप आवडलेला. तर ही चॉईस म्हणजे आधीची चॉईस आहे, त्याला कलर त्याच्या आवडीचा घेतलेला. आणि कोणतीही एखादी नवीन गोष्ट आणली ना घरात, मग छोटी असो किंवा ती मोठी असो, परंतु ती पहिले आम्ही देवघरात ठेवतो आणि तिची पूजा करतो. छोटी असेल तरी आम्ही ती रात्रभर ही देवघरातच ठेवतो. इथे लाव लॅपटॉप लागला. ओलं नाही लावायचं, सुक्क लावायचं बाळा. हात धुवून ये आता. तुला माऊस यूज करायचा आहे का? झालं अक्षु. लॅपटॉप मध्ये लाव. लॅपटॉप मध्ये लाव. नाही थांब जरा, आपल्याला काय माहिती नाही ना त्याचं. ठेव ना आणि नमस्कार कर.
संध्याकाळी पूजा केल्याच्या नंतर मग सगळेजण गरमागरम जेवण करायला बसले. तर आजचा संध्याकाळचा मेनू सकाळचा प्लस संध्याकाळचा दोन्ही असा मिक्स होता आणि इथे बाजरीच्या खारोड्याही आज तळलेला होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या नक्की भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.